हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो होळी स्पेशल, म्हणजेच एकदम कुरकुरीत अशी जिलेबी, आतून तेवढीच रसरशीत, त्याचबरोबर मस्त अशी एकदम घट्ट अशी रबडी कशी तयार करायची, तर ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या या व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहेत। तर सगळ्यात आधी आपल्याला बनवायचं आहे रबडी। तर त्यासाठी इथे मी 1 लिटर इतकं दूध घेतलंय, जे फुल क्रीम म्हणजे जास्त साई येणारं असं दूध आहे, म्हशीचं घेऊ शकता तुम्ही। एका कढईमध्ये घालायचं थोडंसं पाणी, एक साधारण 3-4 चमचे इतकं, आणि त्याच्यामध्ये सगळं दूध जे आहे ते व्यवस्थित असं ओतून घ्यायचंय। आणि दूध घातल्यानंतर आपल्याला जराही पाणी घालायचं नाहीये, आणि फुल फ्लेमला दुधाला आपल्याला चांगलं तापवून घ्यायचंय, मोठी अशी उकळ काढून घ्यायची, आणि अधूनमधून फक्त चमचा फिरवायचा, जेणेकरून वरती साय जमा होणार नाही आणि आपल्याला साय आहे ती जमा होऊ द्यायची नाहीये। त्यानंतर आपल्याला थोडे ड्रायफ्रुट्सची पावडर तयार करून घ्यायची आहे। तर इथे मी घेतलेत काजू आणि बदाम। तर एक साधारण प्रत्येकी 8-9 असे काजू बदाम घेतलेत। तुम्हाला जर हे तयार करायचं नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअरची स्लरी करू शकता। थोडंसं एक 4-5 चमचे इतकं पाणी, त्याच्यामध्ये 1 चमचा इतकं कॉर्नफ्लोअर घालून त्याला थोडंसं पातळ व्यवस्थित असं मिक्स करून उकळत्या दुधामध्ये घातलं तरी घट्टपणा येतो, किंवा मग दूध पावडर घातलं तरीही चालेल। तर इथे काजू बदाम घालून झाल्यानंतर मी इथे एक वेलची सोलून घेतली आणि ती सुद्धा त्याच्यामध्ये घालून झाकण लावून त्याची चांगली पावडर तयार करून घ्यायची। एकदम फाईन पावडर नाही, थोडेसे काजू बदामचे आहेत त्याचे बारीक बारीक त्याचे कण जे आहेत ते राहिले पाहिजेत। तर इथे ड्रायफ्रुट्सची पावडर जी आहे ती तयार झालेली आहे, आणि इथे तुम्ही बघू शकता दूध जे आहे तेही व्यवस्थित उकळलंय, एक चांगली मोठी उकळ आली आहे। चमचा फिरवायचा, आणि आता गॅस जो आहे तो आता आपल्याला लो किंवा मीडियमला ठेवायचा आहे, आणि प्रत्येकी 1-2 मिनिटांनी फक्त त्याला बघून व्यवस्थित जरासं पळीने फिरवून घ्यायचं। आता आपल्याला बनवायचं आहे साखरेचं पाक। तर त्यासाठी इथे मी 1.5 वाटी इतकी साखर घेतलेली आहे, आणि त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर इथे मी 1.25 वाटी इतकं पाणी घेणार आहे, आणि ते त्या साखरमध्ये घालायचं आहे, आणि गॅसवर त्याला तसंच गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। गॅस जो आहे तो मीडियम तुम्ही ठेवू शकता, अगदीच तो ठेवायची गरज नाही आहे। आणि त्याच्यामध्येच तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वेलची घालू शकता, अदरवाईज स्किप केलं तरी चालेल। मला फार आवडत नाही, मी एकच घातले, आणि त्याच्यामध्येच थोडेसे असे केशरचे धागे घालते। आणि आता जो पाक जो आहे तो आपल्याला व्यवस्थित असा तयार करून घ्यायचा आहे, अधूनमधून चमच्याने थोडंसं त्याला ढवळून घ्यायचे। तर एक साधारण 5-6 मिनिटांनंतर तुम्ही ते बघू शकता साखर जी आहे ती पूर्णपणे वितळलेली आहे, आणि जो पाक आहे तो आपल्याला बिनतारेचा हवा, एकदम फक्त असं हाताला जरासं चिकट चिकट, जसं आपलं तेल लागतं चिपचिप तसं लागलं पाहिजे, तार वगैरे येऊ द्यायची नाहीये, कडक पाक नकोय आपल्याला, सॉफ्ट पाक तयार करायचा आहे। तर इथे पाक जो आहे तो आपला तयार झालाय, आणि इथे दूध जे आहे तेही बऱ्यापैकी कमी झालंय। त्याच्यामध्ये आता आपल्याला ड्रायफ्रुट्सची जी आपण पावडर तयार करून घेतली होती ती त्याच्यामध्ये घालायची, आणि व्यवस्थित असं मिक्स करून परत मीडियम फ्लेमला त्याला तसंच उकळवत ठेवून द्यायचे। तर आता आपल्याला बनवायचं आहे जिलेबीचं बॅटर। तर त्यासाठी एका बोलमध्ये मी घेतलं आहे 1 वाटी इतका मैदा। तर एवढ्या प्रमाणामध्ये बरीच जिलेबी होते, 4-5 माणसं आरामात खाऊ शकतात। आणि त्याच्यामध्येच घालायचं आहे इनो। इनो खूप कमी घालायचं आहे, जर तुम्ही अख्खं पाकिट जर वापरत असाल तर त्याच्यातलं अर्ध्यातलं अर्ध इतकं वापरायचं, आणि जर इनो जो आहे तो लेमनवालाच फ्लेवर वापरायचा, ब्लूवाला नाही। आणि जर तुम्ही सोडा वापरणार असाल तर अर्धा टीस्पून इतकाच आपल्याला सोडा वापरायचा आहे। सगळं काही व्यवस्थित मिक्स करायचं, आणि त्याच्यानंतर 1 चमचा इतकं तूप घालायचं आहे, आणि तूपसुद्धा व्यवस्थित मिक्स करायचं। जसं आपण कुठल्याही पिठाला मोहन लावून घेतो तशा पद्धतीने व्यवस्थित हाताने किंवा मग या विस्करने व्यवस्थित मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी। तर पाणी जे आहे तर ज्या वाटीने आपण मैदा घेतला होता त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचे। तर ती वाटी आणि ही वाटी 125 ml चीच होती, सो ही दुसरी वाटी आहे पण 125 ml चीच आहे। तर आता थोडं थोडंसं करत, गाठी होणार नाहीत अशा पद्धतीने आपल्याला पाणी जे आहे ते व्यवस्थित टाकायचं, आणि त्याचा चांगला असा बॅटर तयार करून घ्यायचे। तर इथे बॅटर जे आहे ते आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे। कन्सिस्टन्सी बघाल तर तुम्ही फ्लोई कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला हवंय, आणि इथे दूध जे आहे तेही अजून जरासं कमी झालंय। आता त्याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला साखर। तर तेवढ्या दुधासाठी 1.25 वाटी इतकी साखर भरपूर होते। तर इथे मी 1.25 वाटी इतकी साखर घातली, आणि व्यवस्थित असं त्याला मिक्स करायचं, आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर परत एक 5 ते 7 मिनिटांपर्यंत त्याला तसंच उकळवत ठेवायचे। तर इथे बॅटर जे आहे ते मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतले, कारण ते भांडं जरा खूपच छोटं होत होतं, बाहेर पडत होतं सगळं बॅटर, आणि पुन्हा त्याला मिक्स केलंय। आणि इथे मी दुधाच्या पिशवीमध्ये भरून घेतलंय, जर पाइपिंग बॅग असेल तर पाइपिंग बॅगचा तुम्ही वापर करू शकता। आणि त्याला एक टोक काढायचं, आणि बाकीचे सगळे जे टोक आहेत ते व्यवस्थित असे एका हातामध्ये घेऊन त्याला रब्बरने
बांधून टाकायचं आहे आणि खालचं जे एक टोक आहे त्याला फक्त आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर इथे मी व्यवस्थित असं रबरने बांधून घेतलं आहे घट्ट आणि जे शेवटचं जे टोक आहे त्याला फक्त एकदम छोटासा असा होल पाडायचा आहे. खूप जास्त जर तुम्ही होल पाडलात तर मग जिलेबी जी आहे ती तेलामध्ये खूप जाड होते आणि थोडीशी पसरट होते, गोल अशी राहत नाही. थोडंसं टाकून बघायचं. तर इथे एक 7-8 मिनिटांनंतर रबडी जी आहे ती तयार झालेली आहे. थंड झाल्यानंतर ही अजून घट्ट होणार आहे. सो इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर त्यासाठी थँक्यू. आता आपल्याला जिलेबी जी आहे ती तळून घ्यायची. त्यासाठी तेलाचं टेम्परेचर असं हवं आहे की तेल जरा जास्त गरम हवं आहे, पण असंही नाही की टाकल्या खूप त्याला जास्त तेलाला बुडबुडे येत आहेत. साधारण गरमपेक्षा थोडंसं गरम आणि जसे आपल्याला हवेत तसे छोटे मोठे असे जिलेबी जे आहे ते टाकून घ्यायचे तेलामध्ये आणि मीडियम फ्लेमला 1-8 मिनिटासाठी त्याला तसंच तळू द्यायचं. आणि त्याच्यानंतर एक छोटंसं काहीतरी चिमटा म्हणा किंवा काही दुसरं तुमच्याकडे असेल तर त्याच्याने पलटी मारायचं आणि दुसऱ्या बाजूनेही चांगले 1-1.5 मिनिटापर्यंत लो टू मिडियम अशा फ्लेमला आपल्याला चांगलं तळून घ्यायचं आहे. तर इथे मी कलर वापरलेला नाही आहे आणि हळदही घातली नाही आहे. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही येलो कलर घालू शकता बॅटर तयार करताना. आणि जर हळद घालणार असाल तर खूप कमी हळद घाला, कारण इनो टाकल्यामुळे हळद आणि इनोची रिॲक्शन होऊ शकते आणि जिलेबी जी आहे ती बिघडू शकते. बरं, जरा जास्त जरी इनो जर टाकला तरी तेलामध्ये ते जिलेबी जी आहे ती अशी वितळू शकते, म्हणजे विचित्र होऊ शकते ती. त्याच्यामुळे इनोचं जरा लक्षात ठेवा. अर्धा टीस्पून इनो घाला किंवा मग बेकिंग सोडा जरी घालणार असाल तर अर्धा टीस्पून. तर इथे जिलेबी जी आहे ती व्यवस्थित तळून झालेली आहे. आपल्याला चिमट्याला ती जाणवते की ती कडक झालेली आहे. कुरकुरीत लगेच आपल्या हाताला जाणवेल, जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा तुम्हाला ते कळेल. आणि त्यानंतर लगेच तेलातनं काढल्या गरम असतानाच ते पाकामध्ये घालायचं. इन केस जर पाकच जर थंड झाला असेल तर आधी पाक गरम करून घ्यायचा, तो व्यवस्थित वितळवून घ्यायचा, नाहीतर सगळी मेहनत पाण्यात जाणार, कारण तो पाक शोषूनच घेणार नाही जर तो घट्ट झाला असेल तर. पाकामध्ये चांगलं 1-3-4 मिनिटापर्यंत व्यवस्थित असंच त्याला डिप करून ठेवायचं आणि त्यानंतर एक करून थोडंसं पाक जे आहे ते नितळवून सगळं बाहेर काढून घ्यायचं. आणि इथे आपलं मस्त असं कुरकुरीत अशी जिलेबी देखील तयार झालेली आहे, एकदम ज्युसी झाली आहे. तर आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचबरोबर चॅनलला देखील सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत बाय.